नमस्कार मंडळी, आजचा हा आमचा मांजराचा दुसरा व्हिडिओ आहे. आहेचा दुसरा दिवस आहे आणि आज बघा किती गोंधळ घालतोय. आणि हे एक आमचं दुसरं पाहुणा, माझ्या नंदेचा मुलगा, सतत मांजराच्या मागं. काय करतीस तू? काय करली? किती गोंधळ घालती? हां, किती गोंधळ घालतीस? हां, किती गोंधळ घालतीस? तुझं नाव सांग. ठेवायचं तुझं नाव? काय करायचंय तुला नक्की? काय करायचंय? मला नख लागल ना, मला नख लागल ना. नको ग, नको ग, असं करू. मला लागल ना, मला लागल ना ग. नको 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 नको. ऐ, मला लागाले, मला लागाले. ही म्हैस आमची सतत मांजराच्या माग एवढी डिवचा लागली त्या मांजराला, स्वस्त काय बसू दे ना. आता माझा तर विचार चाललाय की ह्याला लवकरात लवकर चांगलं दुसरं घर हुडकावं, कारण की घरात छोटे छोटे पोरं आहेत आणि सतत मांजराच्या मागं, त्यामुळे मांजराला काही जास्त रेस्ट मिळेना. आणि राहायला विषय ह्याची आई हुडकायचा ते काही शक्य नाही, कारण की ज्या अर्थी हे मांजर आम्हाला मिळालं होतं गजानन महाराज मठामध्ये, तिथंही असं कोणीतरी सोडूनच गेलेलं होतं. त्यामुळं ह्याची आई शोधणं काही शक्य नाही आहे. बिचारा माऊ. कशी रे मा, कशी? आज आंघोळ झाली ना तुझी? हां हां हां, लागल ना मला, लागल ना, लागल ना, लागल ना. नको 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 नको. रात्रभर धुडगूस घातलेले आणि रात्री 3 ते 5 माझ्याबरोबर खेळत होती. पहाटे, सॉरी, 3 ते 5 ही गोंधळ चाललं होतं माझ्यासोबत, मस्ती. हे मांजर दिवसभर झोपतात आणि रात्री धिंगाणा घालतात. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.